एक प्रश्न मला नेहमी पडतो आणि कदाचित तो प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. आपण जेव्हा प्रवास करत असतो किंवा तुम्ही एखाद्या हायवेवरती आहात तेव्हा तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल, ती म्हणजे तुम्हाला जेवढे हेवी कंटेनर्स ट्रक्स दिसतील ते अशोक लेलँड कंपनीचेच असतील. अगदी सगळेच मी म्हणत नाहीये, पण तुम्ही अगदी एक 10 ट्रक किंवा एक 10 हेवी व्हेकल्स बघितले तर किमान 5 ते 6 व्हेकल्स हे अशोक लेलँड कंपनीचेच दिसतील. आणि त्याहूनही अधिक एक गोष्ट जी की खूप कॉमन आहे, कर्नाटक, तमिळनाडू, केरला, आंध्र प्रदेश, तेलंगणा स्टेट या दाक्षिणात्य राज्यांमधील जर का तुम्ही वाहनं बघितली, हेवी व्हेकल्स बघितल्या, तर या नक्कीच अशोक लेलँड या कंपनीच्याच असणार आहेत. आणि याच विषयी आपण आज बघणार आहे की साऊथ इंडियन स्टेट्समध्ये अशोक लेलँड कंपनीचा एवढा दबदबा कसा काय निर्माण झाला. या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी सर्वप्रथम आपण बघूयात अशोक लेलँड कंपनीची भारतामधील हिस्ट्री. अशोक लेलँड ही कंपनी सन 1948 मध्ये एस्टॅब्लिश झाली होती. त्यावेळी या कंपनीचं नाव अशोक मोटर्स असे होते आणि नंतर या अशोक मोटर्सने ब्रिटिश लेलँड सोबत कोलॅबरेशन केलं होतं. आणि हे कोलॅबरेशन जेव्हा सक्सेसफुल झालं तेव्हा सन 1955 मध्ये अशोक मोटर्स ही अशोक लेलँड म्हणून उदयास आली. आत्ताच्या घडीला अशोक लेलँड भारतामधील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची कमर्शियल व्हेकल मॅन्युफॅक्चरर कंपनी आहे आणि जागतिक पातळीवर बस मॅन्युफॅक्चरिंगमध्ये क्रमांक 3ची कंपनी म्हणून लेलँडची ओळख निर्माण झाली आहे. ट्रक इंडस्ट्रीमध्ये जर आपण बघितलं तर जागतिक पातळीवरती अशोक लेलँडचा 10वा नंबर लागतो आणि 2016 मधला कंपनीचा मार्केट शेअर 32.1 एवढा होता. आता आपण बघूया अशोक लेलँडच का. साऊथ इंडियन स्टेट्समध्ये अशोक लेलँडचा बोलबाला असण्याचं पहिलं कारण म्हणजे कंपनीचे प्लांट लोकेशन. 1948 मध्ये कंपनीचा पहिला प्लांट एन्नोर इथं एस्टॅब्लिश करण्यात आला आणि 1994 मध्ये होसूर इथं दुसरा प्लांट एस्टॅब्लिश झाला. हे दोन्ही प्लांट तमिळनाडू या राज्यात येतात आणि अगदी याच गोष्टीमुळं तिथल्या स्थानिक लोकांनी कंपनीला सपोर्ट केला. गोष्ट एकदम सिंपल आहे. ज्या राज्यामध्ये एखाद्या कंपनीचा प्लांट असतो त्या राज्यामध्ये त्या कंपनीचा सक्सेस नक्कीच आपल्याला बघायला मिळतो. उदाहरण म्हणून आपण बघूया, तुम्ही जर जमशेदपूर किंवा झारखंड या साईडला गेला तर तिथे तुम्हाला बसेस, ट्रक हे टाटाचेच बघायला मिळतील. महिंद्रा पिकअपचे मॅन्युफॅक्चरिंग आपल्या महाराष्ट्रातील नाशिक इथं झालं होतं. त्यामुळं तुम्ही जर का नाशिक रिजनमध्ये गेला किंवा अगदी महाराष्ट्रात कुठेही फिरला तर सर्वांची पहिली पसंती ही पिकअपलाच दिसते. अजून एक जवळचं उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर मंडळी, पुणे येथील टाटा प्लांटमध्ये LPT रेंजचे ट्रक बनवले जातात आणि आपण बघितलंय तर पूर्ण पुणे रिजन किंवा अगदी मुंबईपर्यंत जरी आपण गेलात तर आपल्याला LPT रेंजचे भरपूर सारे ट्रक रोडवरती बघायला मिळतील. म्हणजे थोडक्यात कंपनी ज्या शहरामध्ये, ज्या राज्यामध्ये आहेत, जिथं मॅन्युफॅक्चरिंग जिथं सुरू आहे, ती कंपनी नक्कीच लोकप्रिय असते. अशोक लेलँड कंपनीच्या यशापाठीमागचं दुसरं कारण #परफॉर्मन्स. तुम्ही भरपूर ठिकाणी ऐकलं असेल किंवा तुम्ही अनुभव देखील घेतला असेल. लेलँड घाटामध्ये कोणालाच ऐकत नाही किंवा लेलँडचा घाटातला परफॉर्मन्स हा सर्वोत्तम आहे आणि याच कारणामुळं साऊथ इंडियामध्ये कंपनीनं एक चांगल्या प्रकारचा जम बसवलेला आहे. नुसतंच कोणाचं ऐकून किंवा सर्वजण म्हणतात म्हणून नाही, तर आपण टेक्निकली सुद्धा समजून घेऊया की नेमकं लेलँड घाटामध्ये अशी काय ताकद लावतं की सर्वांच्याच तोंडात येतं की घाटामध्ये लेलँड इज द बेस्ट. लेलँडच्या या सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्सचं सर्वात मोठं क्रेडिट जातं ते म्हणजे हिनोला. जापनीज बनावटीचं हिनो इंजिन हे लेलँडचं बॅकबोन जरी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही आहे. जहाजांचं डिझेल इंजिन बनवणाऱ्या या हिनो कंपनीने 1960च्या दशकांमध्ये रेड इंजिनचा आविष्कार घडवला होता आणि या यशामध्ये MAN कंपनीचा देखील तेवढाच मोलाचा वाटा होता. हे जे रेड इंजिन होतं, हे रेड इंजिन एक उत्क्रांतीच होती असं म्हणायला हरकत नाही.
हिनो सिरीजचं इंजिन जेव्हा मॅन्युफॅक्चर केलं होतं आणि ते जेव्हा ट्युनिंग करण्यात आलं होतं तेव्हा एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात घेतली होती आणि ती गोष्ट म्हणजे इंजिनची इनिशियल टॉर्क. ही गोष्ट कंटिन्युअसली फोकस करून डिझाईन करण्यात आली होती आणि याच गोष्टीमुळं तुमची गाडी घाटामध्ये अगदी 3ऱ्या गिअरमध्ये जरी तुम्ही घेऊन गेला तरी तुम्हाला इनिशियल टॉर्क ही अगदी कॉन्स्टंटच मिळणार होती. आणि ही इनिशियल टॉर्क ही कॉन्स्टंट असल्यामुळं तुम्ही अगदी मोठे चढाई देखील 3ऱ्या गिअरपर्यंत सेम इनिशियल टॉर्कनं करू शकत होता. म्हणूनच तुम्ही बघत असाल की घाटामध्ये बाकीच्या कंपन्यांचा परफॉर्मन्स आणि अशोक लेलँडचा परफॉर्मन्स हा तुम्हाला नक्कीच फरक बघायला मिळू शकतो. याच्यामध्ये हिनो सिरीजची खासियत इनिशियल टॉर्क, कॉन्स्टंट टॉर्क प्रोडक्शन या गोष्टीमुळं या गाड्यांचं इंजिन हे घाटांमध्ये नेहमीच चांगलं परफॉर्मन्स देतं. आणि तुम्हाला माहीत आहे दक्षिणेकडील काही राज्य जसं की तमिळनाडू आणि केरळ यांचा काही भाग तुम्ही बघितला तर इथं कर्वी रोड्स आहेत, शिवाय घाट सेक्शन देखील आहेत की ज्यामुळं अशोक लेलँड इथं चांगल्या पद्धतीनं पाय रोवून उभारलेलं. अशोक लेलँडच्या या यशामध्ये तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं एक कारण आहे ते म्हणजे लोकल सेंटिमेंट. भारतातील प्रत्येक राज्यातील लोकांना त्यांच्या राज्याविषयी अभिमान आहे आणि त्यामध्ये जर आपण दक्षिणेकडील राज्ये घेतली तर दाक्षिणात्य राज्ये ही त्यांची कल्चर, भाषा, संस्कृती टिकवण्यात नेहमीच अग्रेसर आहेत. या कारणामुळे लोकल सेंटिमेंट फार खोलवर मुरलेला आपल्याला इथं पाहायला मिळेल आणि म्हणूनच लेलँडचा इथे चांगला बसलेला जम देखील आपल्याला पाहायला मिळेल. कारण त्यांच्या राज्यांमध्येच या चॅसिसचं किंवा या ट्रकची बांधणी होते, मॅन्युफॅक्चरिंग होतं किंवा त्यांच्या राज्यांमध्येच ही कंपनी येते. तिथं अशोक लेलँड कंपनी वेगवेगळे उपक्रम देखील राबवत असते. शिवाय सर्व्हिसला देखील त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही कारण त्या गाड्या सबंध भारतामध्ये फिरत असतात. त्यामुळं त्यांचा कम्युनिकेशनचा देखील एक बॅरियर आहे. अदर स्टेटमध्ये ते हिंदी बोलू शकत नाहीत किंवा जे काही असेल ते. सो ते त्यांच्या एका कम्फर्ट झोनमध्ये अडकलेले आहेत. त्यांना लेलँड इज द बेस्ट म्हणून त्यांच्या मनात खोलपर्यंत रुजलेलं आहे. आणि सर्व्हिस सेक्टरचा जरी आपण विचार केला तरी त्यांना इझिली कन्व्हिनियंट वेनं त्यांच्या राज्यांमध्ये त्या वाहनाची सर्व्हिस हॅसल फ्री दिली जाते. लँग्वेज बॅरियर देखील काय नाही आहे आणि शिवाय ग्लोबल सेंटिमेंट जो मी तुम्हाला म्हणालो तो देखील तिथं आपल्याला बघायला मिळतो. आणि हेच एक महत्त्वाचं कारण आहे की अशोक लेलँड हे एवढ्या छान प्रकारे आणि एवढं वर्ष झाली साऊथ इंडियामध्ये त्यांचा जम बसवून आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं हे कॉमेंट करून नक्की सांगा. पण अलीकडच्या काही काळामध्ये आपण बघितलं जसं की BS6 टेक्नॉलॉजी आली आहे. BS6 आल्यापासून मला तर ऑलमोस्ट सर्वच गाड्या सारख्या वाटायला लागल्या आहेत. पूर्वी टाटाची गाडी आली, लेलँडची गाडी आली, आयशर असेल, भारत बेंझ असेल किंवा अजून कोणत्या कंपन्या, थोडंसं फायरिंग जरी ऐकलं इंजिनचं तरी आपल्याला समजायचं की बाबा ही गाडी कोणती. त्यातल्या त्यात अशोक लेलँडचं जर का फायरिंग गाडी अगदी 700-800 मीटर जरी लांब असेल आणि गाडी तर पहिल्या गिअरमध्ये जर गाडी चालवत असतील ड्रायव्हर दादा तरी लांबून कळून यायचं गाडी न बघता की ही गाडी लेलँडची यायला लागली. पण आता BS6मध्ये मला फायरिंग देखील ऑलमोस्ट सगळ्या गाड्यांचं सारखंच वाटायला लागले. तुमचा याच्यावरती काय मत आहे हे देखील मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये. पण अलीकडच्या काळात तरी माझं एक असंच मत झालेलं आहे. सो आता बऱ्यापैकी सगळ्याच गाड्यांचा परफॉर्मन्स हा सेम बघायला मिळतोय. पण तरी देखील BS6 जरी आला असेल किंवा अजून जे काही इनोव्हेशन्स आहेत ते घडले जरी असतील तरी लेलँडचं जे H सिरीज, हिनो सिरीजचं जे इंजिन आहे ते मला जर तुम्ही विचाराल तर माझ्या दृष्टीनं अजून देखील ते अनबिटेबल आहे. इकडं टाटामध्ये कमिन्सची ताकद आहे, आपण म्हणतो #कमिन्स पॉवर. पण तरी देखील कुठंतरी मला थोडं हिनोचं इंजिन हे वरजड वाटतं. यावर देखील तुमचं काय मत आहे नक्की सांगा. आणि हीच काही कारणं होती जी साऊथ इंडियामध्ये अशोक लेलँडला पुरेशी आहेत त्यांचा व्यवसाय हा आजपर्यंत टिकवण्यासाठी किंवा तिथं अशोक लेलँडचं जो काही मार्केट त्यांनी बसवलेलं आहे तर याच कारणांमुळे ते अजून तिथं टिकून आहेत. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घेऊयात आपण हे देखील आवर्जून सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.